येस, येस, येस. आहे मी ऑफिसला. तू येऊ शकतोस. येस, येस. बाय. आताच एक जवळच्या मित्राचा फोन आला होता. तो ऑफिसला भेटायला येतोय आणि कारण तेच आहे की त्याला काही पैशांची गरज आहे. त्याबद्दल डिस्कशन करायचं होतं. हाच तो मित्र आहे. त्याला मी अनेक वेळा सांगायचो, मेडिक्लेम घेऊन ठेव, मेडिक्लेम घेऊन ठेव. आणि दरवेळी त्याचं एकच उत्तर असायचं की मला माझ्या एम्प्लॉयकडून 5 लाखाचा मेडिक्लेम मिळतोय. त्यामुळे मला आजच अशी काही गरज लागणार नाहीये. आणि त्याच मित्राच्या घरी आज हॉस्पिटलायझेशन झालंय आणि त्याच्या हॉस्पिटलायझेशनचं बिल आलंय जवळ 15 ते 16 लाख रुपये. आणि त्याच्या एम्प्लॉयकडून त्याला फक्त 5 लाख रुपये मिळणार आहेत. मित्रांनो, हे लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही एखादी जागा विकत घेता आणि त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर तुम्ही आधी त्या जागेला कंपाऊंड करता किंवा कुंपण घालता. अगदी त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुम्हाला प्रोटेक्शनची गरज आहे. याच मित्राला मी ज्यावेळी सांगत होतो मेडिक्लेम घे, त्यावेळी त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि आज त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर, वेळ दिल्यानंतर, पोर्टफोलिओ बिल्ड झाल्यानंतर त्याला अशा सर्टन गोष्टीला सामोरं जावं लागलंय आणि त्यांनी जो पोर्टफोलिओ क्रिएट केलाय त्यातली मोठी अमाऊंट त्याची हॉस्पिटलायझेशनमध्ये जाणार आहे. याने काय झालं, तो 5 वर्ष आज मागे गेला. त्यामुळे मित्रांनो, लक्षात घ्या, हेल्थ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स ही ऑप्शनल नाहीये, ही गरजेची गोष्ट आणि इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी ती फार गरजेची आहे. तुम्हाला देखील तुमचं अशा पद्धतीने काही फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.